नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की अर्जुनला कॉफी हवी होती आणि तो सायलीला कॉफी वरती घेऊन ये असं सांगून वरती गेलेला असतो. आता प्रियालाही त्याला वरती बघायला जायचं असतं त्याच्याशी बोलण्यासाठी आणि सायली कॉफी घेऊन चाललेली असते. तेव्हा सायलीला ती थांबवते, कॉफी माझ्याकडे दे, मी देते अर्जुनला असं ती म्हणते. तेव्हा ती म्हणते, मी का देऊ, माझ्या नवऱ्याची कॉफी आहे, मी घेऊन जाणार आहे. असं त्यांचं दोघींचं वाद चालू असतो आणि दोघीजणी कॉफीसाठी भांडत असतात. बाहेरून फुलं घेऊन आजी आणि रविराज, कल्पना येतात. ते त्यांची बोलत तिथे बसलेले असतात. इकडे मात्र ह्या दोघींचा वाद चालू असतो. माझ्याकडे कॉफी दे, मी नेते. सायली देत नसते आणि प्रिया खेचत असते आणि ते दोघींचं हे खेचाखेची हे कल्पनाचे लक्षात येतं. कल्पना त्या दोघींकडे पाहते आणि ह्या दोघींचं काय चाललं आहे, एकाच कपाला दोघीजणी का धरून बसले आहे पाहण्यासाठी ती त्यांच्या दोघींकडे जाते आणि तिथे दोघींचं काहीतरी बोलणंही चालू असतं हेही ती पाहते. आणि मग कल्पना सायलीला विचारते, सायली काय झालं आहे, तुम्ही दोघीजणी एकाच कपावर हात धरून काय भांडताय, काय झालं आहे काय. आणि इकडे रविराज आणि पूर्ण आजीचं कुणाकडेही लक्ष नसतं. त्यांचं एकच टार्गेट, ते म्हणजे प्रतिमाला फुलं आवडतात आणि तिला ते फुलं द्यायचे आहे म्हणून ते सगळे काही फुलं काढून त्याचं फ्लॉवर पॉट छान तयार करत असतात. इकडे मात्र कल्पना सायलीला विचारत असते काय झालं आहे म्हणून. सायली काहीच बोलत नाही. मग प्रिया म्हणते, ती खूप दमते, मी सांगत होते की तू आराम कर, तुझ्या नवऱ्यासाठी कॉफी मी घेऊन जाते, बघ ना ती ऐकतच नाही. आणि असं म्हटल्यानंतर सायली शांत उभी राहते. कल्पना मात्र रागवते. त्या दोघांना इतके दिवस झाले वेळच भेटला नाही आणि सायली सारखी प्रतिमाच्या सेवेमध्ये आहे, त्यामुळे दोघांना बायकोंना बोलण्याची संधीच मिळाली नाही. आता थोडी संधी मिळाली आहे तर तिला जाऊ दे आणि नवऱ्यासाठी काम केल्याने काही हातपाय काहीच दुखत नाही आणि दोघांनाही एकमेकांशी बोलण्याची थोडा वेळ घालवण्याची संधीही मिळेल असं सांगत सायलीला ती कॉफी घेऊन जा म्हणते. आणि इकडे प्रियाला फार वाईट वाटत असतं आपल्या हातातून संधी गेली म्हणून. परत सायली मागे वळून बघते आणि आजीला सांगते, आजी मी यांना कॉफी देऊन थोड्या वेळात परतच येते. तेव्हा आजी म्हणते, सगळं काही आमच्या लेकीसाठी आम्ही करू शकणार नाही का, सगळं काही तुलाच करायचं असतं, आम्हालाही संधी द्या माझ्या लेकीशी थोडी लाड करण्याचे असं म्हणत आजी सायलीला म्हणते, तू तुझं काम कर, मी माझ्या लेकीला आज स्वतः फुलं देऊन येणार आहे. मग सायली म्हणते, ठीक आहे, प्रयत्न करायला काही हरकत नाही, तुम्ही आई आहात शेवटी, जा तुम्ही असं म्हणत ती त्यांना जायला सांगते आणि स्वतः कॉफी घेऊन अर्जुनच्या रूममध्ये येते. अर्जुनला कॉफी देते आणि अर्जुन म्हणतो, मला तुम्हाला कधीचं काहीतरी सांगायचं होतं पण मला तुमच्याशी बोलण्याची संधीच भेटत नव्हती. तेव्हा सायली म्हणते, मी आत्ता येत होते ना तेव्हाही ती प्रिया आहे ना ती आपल्या मागे लुडबुडत होती, ती मला कॉफी घेऊन वरती येऊच देत नव्हती, ती म्हणे माझ्याकडेच दे, मीच जाते. तुमचं ना ते अलिबागचं प्रकरण ना जरा महागातच पडणार आहे, तिच्याशी बोलणं, तिच्याशी गुलगुल करणं, याच्यामुळे तुम्हाला संधी भेटत नाही. तिला पाहिलं की लगेच तुमचं रंगरूप बदलून जातो. मला ना हा प्रकारच आवडत नाही आहे. तुम्ही तिच्याशी जे नाटक करत आहे ते ना तुमच्या आणि माझ्या दोघांचे अंगलट येणार आहे हे मात्र नक्की. तेव्हा तो म्हणतो, ती नुसती कॉफी घेऊन येणार म्हटली तरी किती चिडत आहे आणि माझ्या रूममध्ये माझ्या परवानगीशिवाय प्रियाने यायचं नाही असंही सायली बोलत असते. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, जेव्हा तिला कळेल की ती रात्री आली तेव्हा काय होईल. इकडे नागराज सकाळी सकाळी छान तयारी वगैरे करून बाहेर जायच्या बेतात असतो आणि सुमनला त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलायचं असतं. ती त्याला 2 मिनटं थांबता का, मला तुमच्याशी बोलायचं आहे असं विचारू लागते. तेव्हा तो म्हणतो, मला काम आहे, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा ती त्याला म्हणते, तुम्ही तुमच्याच घरात चोरी का केली, वहिनीचा आणि दादांचा एवढा विश्वास तुमच्यावरती, तुम्ही त्यांचेच दागिने का चोरले. आता हिच्यासमोर काहीतरी नाटकं करावी लागेल, हिचं इमोशनल ड्रामा सुरू असं म्हणत तिच्याजवळ तो बसतो आणि तिला मग सांगू लागतो, हे बघ, मी ना आपल्या घरासाठी आपलं प्रगती व्हावी, आपला संसार सुखाचा व्हावा, त्याच्यासाठी मी बिझनेस करायचं ठरवलं. बिझनेसमध्ये मी काही पैसेही गुंतवले आणि माझा एक मित्रही होता, आम्ही दोघांनी मिळून ते करायचं ठरवलं. इन्व्हेस्टरचे पैसेही घेतले आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये लॉस होणार हे पाहिल्यानंतर माझा पार्टनर पैसे घेऊन पळून गेला. आता मला त्या इन्व्हेस्टरचे पैसे द्यायचे आहेत. तो माझ्या गळ्यावर चाकू धरून उभा आहे. जर मला पैसे दिले नाही तर मी तुझा जीव घेईल. आता मला जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं तर लागणार. दादाकडे पैसे मागितल्यावर दादा पैसे देणार नाही, म्हणून मी विचार केला आणि हे सगळं कृत्य माझ्या हातातून घडलं. आणि दादा लहानपणापासूनच मी पाहत आलो आहे, मी काही चुकलं की कधीच मला मदत केलेली नाही त्यांनी आणि आत्ताही करणार नाही. त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलून काही उपयोग नाही हे माझ्या लक्षात आलं. पण आता वहिनी परत आली आणि वहिनीचे दागिने वहिनीकडे नाही म्हटल्यानंतर मला खूप वाईट वाटलं, म्हणून मी ते दागिने परत घेऊन आलो. इकडे पूर्ण आजी आपल्या लेकीसाठी फुलांचा फ्लॉवर पॉट छान फुलं सजवून घेऊन प्रतिमाच्या रूममध्ये येते. प्रतिमा इकडे साडी बदलून तिचा ड्रेस घालून तयार असते आणि साडीची घडीच घालत असते. तितक्यात पाठीमागनं पूर्ण आजी तिला हाक मारते, प्रतिमा. आणि प्रतिमा म्हणल्या प्रतिमा लगेच
घाबरून बिचकून जाते आणि लगेच सैराबाहेर होऊन जाते. तेव्हा आजी तिला म्हणते, हे बघ घाबरू नको, मला माहिती आहे तुझ्या रूममध्ये कोणी आलं की तुला घाबरायला होतं, तुला आमची अजून सवय नाही ना आणि तू भिथरल्यासारखी करते, पण ना घाबरू नको, मी ना तुझी आई आहे, आईची माया समज हवं तर मी तुझ्यासाठी इथे आली आणि माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल तर मला माफही कर. पण ना तुला फुलं खूप आवडायची, फुलांचा सुगंध जो असायचा ना तोही तुला खूप आवडायचा, तुझ्यासाठी मी ही फुलं आणली आहे आणि हे फुलं मी इथे ठेवते, तू घाबरू नको, माझ्यापासून लांबही पळू नको, मी तुझी आई आहे ग, आईची माया समजून घे, असं म्हणत तिच्याशी ती बोलू लागते. आणि आई तिला म्हणते, माझ्यामुळे तुला काही त्रास झाला असेल तर मला माफ कर आणि तुझ्या परवानगीशिवाय मी इथे आली त्याच्यासाठी मला माफ कर, पण आईची माया म्हणून मी इथे आले ग तुझ्यासाठी हे फुले घेऊन, आता मी जाते, पण हे फुलांचा सुगंध तुला खूप आवडतो ना, हे फुलं तरी इथे राहू दे हां. असं ती म्हटल्यानंतर प्रतिमा तिला मांडो लावून होकार देते आणि प्रतिमाला ती म्हणते, तुला फुलं आवडतात म्हणून आणले आहे, इथे ठेवते, असं म्हणत आजी तिथून जायला निघते. आणि आजी चाललेली पाहून पुन्हा एकदा मागे वळून पाहते प्रतिमा काय करते, पण प्रतिमा खूप घाबरलेली असते. एका कोपऱ्यात ती तिचा चेहरा लपवून उभी असते. आजी बाहेर घेत जाते. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की सुमन नागराजला म्हणत असते, मदत मागायची होती तुम्ही रविराज भाऊजींकडं, त्यांनी केली असती, किती आपल्याला मदत करतात, पण तो म्हणतो नाही दादांनी खूप मदत केली आहे पण आत्ता नाही करणार तो. पण तेव्हा सुमन म्हणते, माझ्याकडे एक मार्ग आहे, माझ्या माहेरच्यांकडनं मी पैसे मागते, ते आपल्याला नक्कीच मदत करतील. नागराज म्हणतो, मला नाही वाटत आपल्याला कोणी मदत करू शकेल, चांगलं पण वाटत नाही ते. पण सुमन म्हणते, माझ्यासाठी माझ्या घरचे मदत नाही करणार, करतील ते नक्की करतील आपल्यासाठी, मी ते पैसे मागेल आणि तुम्हाला देईन, काळजी करू नका. असं म्हटल्यानंतर नागराज म्हणतो, खरंच करशील ना, खरंच आणशील ना. आता त्याच्या तर दुधात साखरच पडली. आई ती माहिती पैशाची सोय तीही सुमनकडनं आणि तिच्या माहेरकडनं पैसे आणणार म्हटल्यावर त्याचं तर टेन्शनच गेलं. त्याच्या दुधात साखर पडली, विरघळली, सुंदर गोड झाली. नागराजला आनंद झाला. पुढे आपल्याला असं हे पाहायला मिळत आहे की आजी फुलं ठेवून निघून जाते, पण पूर्णाईने इतकी प्रेमाने जी फुलं ठेवली होती त्यांच्या सुगंधाच्या ओढीने प्रतिमा तिकडे त्या दिशेने चालत गेली आणि त्या फुलांकडे पाहत असते प्रेमाने. ते फुलं ती हातातही घेते. हातात घेतल्यानंतर त्या फुलांचा सुगंध ती असा अनुभवू लागते आणि एकीकडे तिला आईची मायाही थोडी थोडी कळत आहे, पण घाबरल्या भीतीने ती आईशी नीट बोलली नाही. पण फुलांच्या सुगंधाच्या ओढीने तिथेवर गेली आणि आईने इतके मायेने जे फुलं आणली त्या फुलांचा प्रतिमा अलगद सुगंध घेऊ लागली. आणि आजी हे सगळं काही दाराच्या मागे उभे राहून पाहत असते आणि प्रतिमा त्या सगळ्या फुलांचा इतका छान सुगंध घेत घेत इतकी छान गोड हसते. तिचं ते गोड हसू पाहून आजीचे पारणच फिटली. आजीने ही सगळी मेहनत तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू यावं, आनंद यावा त्याच्यासाठी केलं होतं ना. आजीला इतका आनंद झाला, प्रतिमाने ती फुलं मी दिली म्हणून मायेने घेतली आणि मग आजी घरामध्ये सगळ्यांना आनंदाने हाका मारत मारत धावत धावत आली. आजीला पाहून काय झालं म्हणून सगळे घाबरले. तेव्हा आजी सांगू लागते, माझ्या प्रतिमाने ते फुलं घेतली, माझी दिलेली फुलं स्वीकारली. आणि अस्मिता म्हणते, खरंच किती छान ना आजी, तू इतकी मेहनत केली म्हणून प्रतिमा आत्याने ते फुलं घेतली. तेव्हा पूर्ण आजी म्हणते, माझी माया तिच्यापर्यंत पोचते आणि तिला माझ्या दिलेल्या फुलांचा सुगंध आवडला. तिने त्या फुलांना घेतल्यानंतर जी एक सुंदर अशी स्माईल दिली ती माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची होती. रविराज सरही म्हणतात की आत्ता आपल्याला ह्या क्षणाला एकच महत्त्वाची गोष्ट आहे की ती आपल्या गोष्टी स्वीकारत आहे, हळूहळू का होईना. आता तिच्यावर घाई नको करायला असे प्रताप सगळ्यांना सांगतो. आता ती हळूहळू आपल्यामध्ये रुळेल, आपण घाई नको करायला. पूर्ण आजी म्हणते, एक ना एक दिवस ह्या सगळ्या आपण छोट्या छोट्या गोष्टी तिला आठवण करून देत राहू, ज्याने आपली माया तिच्यापर्यंत पोचत राहील आणि लवकरात लवकर माझी प्रतिमा लवकर बरी होईल. आणि हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणते, ती बरी झाली की लगेचच मला या घराबाहेर जावं लागेल, माझ्या तो ह्या घरातला शेवटचा दिवस असेल. इकडे मात्र सायली अर्जुनशी बोलत असते की ती प्रिया आपल्यामध्ये जास्तच लुडबुड करायला लागली आहे, तिची हल्ली वाढलेली लुडबुड मला काही सहन होत नाही आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून अर्जुन घाबरलेला असतो आणि त्या दोघंजणं बोलतच असतात की प्रिया आपल्यामध्ये घुसत आहे आणि त्यामुळे आपल्याला नुकसान होणार. पण अर्जुन म्हणतो, अलिबागला जाण्याचा एक फायदा पण झाला ना, आपल्याला तिकडे प्रतिमा आत्या सापडली. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही ना विषय बदलू नका हां. तितक्यात तिथं दोघांचं बोलणं चालू असताना प्रिया मध्येच टपकते. प्रियाला आलेली पाहून अर्जुन घाबरतो, पण सायली तिच्याकडे रागाने पाहत असते. ही जरा जास्तच करत आहे म्हणून तिला दिसत असतं आणि प्रिया
अर्जुनला पाणी देण्यासाठी आतमध्ये येते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन तुझ्या रूममध्ये पाणी नसेल ना, कारण सायली काल तुझ्या रूममध्ये नव्हती, मग मी विचार केला तुझ्यासाठी पाणी घेऊन यावं म्हणून मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले आहे, असं म्हणत ती त्याच्याकडे पाण्याचा ग्लास देऊ करते. आता त्याला असं झालं काय करावा, सायलीसमोर विषय नको काढायला, सायली चिडेल. तो पाण्याचा ग्लास घेतो तिला जा सांगतो, पण ती तिथेच चिपकून उभी राहते आणि त्या दोघांमधली ती केमिस्ट्री सायली पाहत असते आणि अर्जुनला मांडो लावून त्याची ग्वाही देत असते. तितक्यात ना प्रिया म्हणते, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवू का? लगेच सायली म्हणते, हो बनव ना, पण एकट्यासाठी नाही, आपली जॉईंट फॅमिली आहे ना, मग घरातल्या प्रत्येकासाठी बनवायचं. तेव्हा ती म्हणते, सगळ्यांसाठी एवढं? तेव्हा ती म्हणते, हो आपली फॅमिली मोठी आहे, त्याच्यामध्ये तुझी आई पण आहे, हां तुझ्या आईची लाड करण्यासाठी तू इथे थांबली ना, मग तुझ्या आईसाठी पण तू काहीतरी बनव, असं सायली प्रियाला म्हणते. आणि लगेचच चल माझ्यासोबत किचनला, मी तुला किचनमधल्या सगळ्या वस्तू दाखवते आणि बनव तुला काय बनवायचं आहे, असं म्हणत तिला हाताला खेचत ती खाली लगेच घेऊन जाते. इकडे अर्जुन मात्र थकलेला दमलेला, ह्या दोघींमध्ये माझी रस्सी खेच होत आहे, ह्या दोघींच्या याच्यात माझं काय होणार, असं म्हणत आता अर्जुनची घुसमट होत असते. त्याला सायलीशी मनमोकळेपणाने बोलताच आलं नाही, त्याचं पोट दुखत असतं. इकडे मग आता सायली लगेच प्रियाला आनंदाने खाली घेऊन येते, सगळ्यांना सांगते, आज ना प्रिया आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी गोडाधोडाचं बनवण्याचं ठरवलं आहे, ती आता बनवणार आहे. सगळेजण म्हणतात काय बनवते? आजी म्हणते गुलाबजामच बनवतो, मला आणि प्रतिमाला खूप आवडतात. आता गुलाबजाम बनवायचे म्हटल्यावर प्रियाला टेन्शन येतं, ती आडेओढे घेत असते. लगेच कल्पना म्हणते, गुलाबजाम बनवायला खूप वेळ लागल. मग अस्मिता म्हणते, तू काहीही बनव गो, तुझ्या हातचं मला काहीही चालेल. तितक्यात कल्पना म्हणते, त्यापेक्षा ना सोपं काहीतरी 5-10 मिनटात बनेल असं काहीतरी बनवायला हवं. आता प्रियाला परत विचार पडला, नक्की काय बनवू, असं पटकन बनणारं काय आहे? सायली तिचा अंदाज घेते, सायलीला माहिती हिला काहीच जमणार नाही. मग सायली आजीला म्हणते, लापशी करायची का? मग आजी म्हणते, हो लापशी बनव, पटकन बनेल आणि सगळ्यांना आवडेल पण, असं म्हणत लगेचच सायली तिला सगळ्या वस्तू दाखवते, मी किचनमध्ये कुठे कुठे काय काय ठेवलं आहे, येतेच माझ्यासोबत असं म्हणू लागते. आणि रविराजलाही आनंद होत असतो की माझी मुलगी आज सगळ्यांसाठी गोडाधोडाचं करणार, तिच्या आईसाठीही करणार. खरंच सायली प्रियाला हाताशी धरून लगेच किचनमध्ये जाते. कल्पना म्हणते, आता प्रिया हा किचन तुझाच, आता तुला काय बनवायचं मस्त बनव आणि आम्हाला सगळ्यांना खाऊ घाल. आणि सायली लगेच तिला सांगते कुठे कुठे काय काय ठेवलं आहे, काय काय नाही, सगळ्या वस्तू दाखवायला सुरुवात करते. आणि त्यांचं सगळं किचनमध्ये चालू असताना वरतून दुडू धावत अर्जुन पोट दुखते मम्मा काहीतरी दे असं म्हणत खाली उतरतो. आणि सायली त्याच्याकडे जाते, काय झाले विचारू लागते. तेव्हा तो सांगतो, माझं खूप जोरात पोट दुखत आहे, काहीतरी दे औषध वगैरे. तेव्हा सायली म्हणते, मी देते थांबा. मग लगेच दुसऱ्या बाजूने प्रिया येते आणि प्रिया त्याचा हात खेचत म्हणते, चल मी तुला गोळी वगैरे काहीतरी देते. सायली म्हणत असते, थोडंसं पोट दुखतंय ना, सुरुवातीला आपण घरगुती औषधं करायला हवी आणि डॉक्टर घालतच आहे, तेव्हा डॉक्टरकडे जायची काही गरज नाही. आणि दोघींच्या रस्सीखेचमध्ये पुन्हा तिथे वाद सुरू होतो, मी देते औषध. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला डॉक्टरकडनं जायचं, घरातलंच काहीतरी औषध द्या. तितक्यात पूर्ण आजी म्हणते, त्याला ओव्याचं पाणी दे, म्हणजे त्याने त्याचं पोट लगेच दुखायचं थांबेल. मग सायली म्हणते, हो आयडिया चांगली आहे, मी ओव्याचं पाणी करायला घेते, म्हणजे ते पिलं की तुम्हाला लगेच बरं वाटेल. आणि त्या दोघींमध्ये पुन्हा वाद सुरू होतो, गोळी देते मी तुला, प्रिया म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही डॉक्टरचं काहीच नको, तुम्ही ते घरगुती औषध काय म्हणता, ओव्याचं पाणी का काय ते द्या. पण रविराज सर त्याला म्हणतो, नाही तर मी अश्विनला फोन करून बोलवून घेऊ का, तो तुला काहीतरी औषध देईल. अर्जुन लगेच म्हणतो, नको मला गोळी वगैरे काय नको, मला ते ओव्याचं पाणी पिलं की बरं वाटेल. सायलीला तो सांगतो, तू ओव्याचं पाणी घेऊन वरती ये. सायली ओव्याचं पाणी बनवायला जाते, तिच्या मागे लगेच प्रियाही जाते. घरगुती काहीतरी औषध ती मोबाईलमध्ये सर्च करत असते, म्हणजे पटकन अर्जुनला देऊन इम्प्रेस करायचं असतं. आणि इकडे सायली ते पाणी घेऊन लगेचच अर्जुनच्या रूममध्ये जाते. अर्जुनला ते पाणी प्यायला सांगते, लवकर प्या, कारण ना पावसाळ्याच्या दिवसात पोट दुखतच असतं. नक्कीच तुम्हाला ना रात्री जागरण झालं असेल आणि ॲसिडिटीमुळे तुमचं पोट दुखत असेल असं सांगू लागते. आणि त्याला ते पाणी प्यायला लावते. आणि मग तो ते पाणी पिण्या अगोदर तिला एक गोष्ट सांगण्यासाठी उभा राहतो आणि तिला सांगतो, माझं पोट का दुखते मला माहिती आहे. तेव्हा ती म्हणते, तुम्ही का डॉक्टर आहे, तुम्हाला माहिती असायला. तेव्हा तो सांगतो, माझं पोट एक गोष्टीमुळे दुखत आहे, जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही म्हणून पोट दुखते. तेव्हा ती विचारते, काय? तेव्हा तो सांगू लागतो, माझं पोटदुखीचं खरं कारण म्हणजे रात्री आपल्या रूममध्ये इथे प्रिया आली होती आणि प्रियाला मी बाथरूममध्ये लपवलं, कारण मी तुम्हाला येताना पाहिलं. तुमच्यासमोर हे सगळं कबूल करायला मला तुमची भीती वाटत होती, त्याच्यामुळे मी हे लपवून ठेवलं. पण लपवून ठेवल्यामुळे माझं पोट दुखायला लागलं, मला तुमच्यापासून काहीही लपवायचं नाही. आता मनमोकळं वाटत आहे त्याला सगळं काही बोलल्यानंतर. मग तो रिलॅक्स होतो, त्याला आनंद वाटतो, एकदाच मी सायलीला सगळं सांगितलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायलीचं मात्र विश्वासघातच झाला.
ती खूप दुखावली गेली आणि ती म्हणते, मी ह्या खोलीत नसताना माझ्या खोलीत दुसरी परकी बाई येणं, ते पण रात्रीचं, याला काय म्हणता माहिती आहे? विश्वासघात, फसवणूक तुम्ही जी माझी केली आहे. आणि मला असं वाटायचं आपण दोघं हे प्रेमाचं नाटक दोघं मिळून करतात, पण तुम्ही दोघांनी मिळून माझी फसवणूक केली. माझ्याच रूममध्ये ती न विचारता कशी आली आणि तुम्ही तिला एवढ्या रात्री रूममध्ये घेतलंही, तिला नकार द्यायला हवा होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तिला दरवाजा उघडला, लगेच ती माझ्या रूममध्ये घुसली, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ती जायला तयार नव्हती आणि आम्ही दोघं बोलत असतानाच तुम्ही आलात. तेव्हा ती म्हणते, मी तुम्हाला कितीदा विचारलं इथे कोणी आलं आहे का? तेव्हा तुम्ही मला इशारा देऊन सांगू शकत होता ना इथे आहे म्हणून, पण तुम्ही ते लपवून ठेवलं. ह्या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटलं. मला वाटायचं ही रूम माझीही आहे, पण ते तुम्ही सिद्ध केलं की ही रूम आपली नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे आपलं नाटक आहे, आपल्याला माहिती आहे ना, तुम्ही मला समजून घ्या. तितक्यात दाराजवळ कोणाचा तरी आवाज येतो. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, अर्जुन रविराज सरांना विचारतो, तुम्हाला जी डेड बॉडी मिळाली तिची DNA कशी काय मॅच झाली होती? जर प्रतिमा आत्या जिवंत आहे, आता या गोष्टीचा शोध घ्यायला हवा. आणि प्रियाला चांगलीच कान उघडणी करण्यासाठी सायली जाते, माझ्या नवऱ्यापासून दूर राहत. तेव्हा ती चॅलेंज देते, तुझा नवरा माझ्या मागे फिरेल आणि माझ्या मागे धावेल, बघतच राम, त्याला मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढेल. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.